मिठाईच्या दुकानात गणेशोत्सवामध्ये सगळ्यात जास्त खप असणारा मोदकाचा प्रकार म्हणजे काजू मोदक। हेच काजू मोदक घरच्या घरी कसे करायचे ते आज आपण पाहूया। काजू मोदक बनवण्यासाठी इथे मी 1 कप तुकडा काजू घेतला आहे। मिक्सरमध्ये आपल्याला ह्याची बारीक पूड करून घ्यायची आहे। मिक्सरचं बटन चालू बंद करत आपण हे काजू बारीक करून घेणार आहोत। एकाच वेळी खूप वेळ मिक्सर आपल्याला चालू ठेवायचं नाहीये, नाहीतर मग काय होईल ना, यातलं जे तेल आहे काजू मधलं ते सगळं रिलीज होईल आणि काजूची पण पेस्ट बनेल, तर मग आपल्याला ती चाळून घेता येणार नाही। ही काजूची पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे, जेणेकरून हे जे काजूचे मोदक आहेत ते अगदी सॉफ्ट बनतील। तर बघा, हा जो चाळ राहिला आहे ना काजूचा, हा आपण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि पुन्हा आपण हा चाळून घेऊया। तर काजूची पावडर इथे मी चाळून घेतलेली आहे। हाताला छान मस्त दाणेदार लागतेय, खूप जास्त बारीक देखील नाहीये। आता लगेच आपण पुढची प्रोसेस करूया। तर इथे मी नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवतेय। यामध्ये आपण अर्धा कप पेक्षा थोडीशी कमी साखर घेतली आहे आणि तेवढंच साधारण पाणी घेतलेलं आहे। तर साखर आणि पाणी आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे। साखरेचा इथे आपल्याला अगदी एकतारी पाक करायचा नाहीये, पुढे मी तुम्हाला सांगेलच आपल्याला हे कितपत शिजवून घ्यायचं आहे। तर हे जे काजू मोदक आहेत ना, करायला अतिशय सोपे आहेत। गणपतीच्या या 10 दिवसांमध्ये मिठाईच्या दुकानात काजू मोदकाला खूप जास्त मागणी असते आणि अशा वेळेस त्यामध्ये भेसळ होण्याची पण खूप जास्त दाट शक्यता असते। त्यामुळे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने जर तुम्ही हे काजू मोदक केले ना, तर भेसळमुक्त हे काजू मोदक आपल्याला खायला मिळतात। शिवाय घरी केल्याचा आनंद देखील काही वेगळाच असतो। साखरेतलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। थोडंसं ह्याला चिकटपणा आलेला आहे, पण एक तार अजून आलेली नाहीये। तर आपल्याला अगदी एक तार येईपर्यंत हा पाक शिजवून घ्यायचा नाहीये, नाहीतर मग काय होईल ना, पाक थोडा पुढे गेला की मग काजू मोदक आपले ड्राय पडतील। तर आता या स्टेजला मी ही जी सगळी काजू पावडर केली आहे ती यामध्ये ऍड करते। अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या साहित्यामध्ये हे काजू मोदक तयार होतात। आज मी तुम्हाला हे जे प्रमाण देते काजू मोदकचं ते अगदी परफेक्ट आहे, गोडीला देखील अगदी परफेक्ट होतात। आपण जेव्हा विकतचे आणतो त्यामध्ये एक तर भरमसाठ साखर वापरलेली असते। ही जी काजू पावडर आहे ना, ही आपण या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता इथे गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवलेली आहे, मोठी करायची नाही, नाहीतर मग काय होईल ना, हे पटकन शिजेल आणि मग काजू मोदकाला जे टेक्स्चर यायला हवं तसं येणार नाही। मिश्रण पहा, थोडं थोडं आता घट्ट व्हायला लागलेलं आहे, पण काजू मोदकसाठी आपल्याला जेवढं घट्ट हवं आहे तेवढं अजून हे घट्ट झालेलं नाहीये। हे मिश्रण जोपर्यंत पॅन पासून सेपरेट होत नाही ना, तोपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत। तर आता पहा, हे थोडं थोडं पॅनला अजूनही चिकटतंय आणि जरी तुमचं हे मिश्रण जास्त शिजलं गेलं तरी देखील त्याच्यासाठी काय टिप वापरायची हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। काजू मोदकची ही सोपी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओ पॉज करून इथे व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आता पहा, या मिश्रणाचा इथे छान गोळा व्हायला लागलेला आहे। या स्टेजला आपल्याला गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे। यापुढे आता आपल्याला हे मिश्रण शिजवण्याची अजिबात गरज नाहीये। तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि काजू मोदक आपले छान मऊ व्हावेत म्हणून हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही मिक्स केलं ना की काजू मोदक खायला खूप छान एकसारखे लागतात। आता याला थोडीशी चकाकी यावी म्हणून अगदी थेंबर तूप मी यामध्ये ऍड करते आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेते। काजू मोदक ना करायला तसे खूप सोपे आहेत, फक्त या काजू मोदकांचं परफेक्ट प्रमाण हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि हे जे शिजवण्याची प्रोसेस आहे ती पण एक खूप महत्त्वाची आहे। ती जर थोडी पुढे गेली ना तर मात्र काजू मोदक हे कडक होऊ शकतात। जसं मी तुम्हाला सांगितलं, काजू मोदक जर तुमचे कडक झाले, ड्राय झाले तर काय करायचं, तर काजू मोदक पुन्हा मोडून घ्यायचे, थोडंसं अगदी 2 चमचे त्यामध्ये पाणी घालायचं आणि पुन्हा गॅसवर आपल्याला त्याची जी कन्सिस्टन्सी हवी आहे ते येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही बिघडलेले काजू मोदक देखील फिक्स करू शकता। पहा, आता इथे आपलं मिश्रण झालेलं आहे आणि हा जो साचा मिळतो मोदक पट्टीचा तो इथे मी वापरणार आहे। तुमच्याकडे जोही मोदकाचा साचा असेल तो वापरला तरी देखील चालेल। यामध्ये आता आपण हे मिश्रण कोमट असतानाच भरून घेऊया आणि अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून घ्यायचं, म्हणजे मग मोदकांचा जो शेप आहे तो अतिशय सुंदर आणि सुबक असा येतो। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी काही सेकंदामध्ये आपले हे मोदक तयार झालेले आहेत। तर मोदकाच्या साईडला हे जे एक्स्ट्राचं जे मिश्रण लागलेलं आहे ते आपण काढून घेऊया, म्हणजे मोदकाला आकार छान येतो। साच्यातून मोदक काढताना शक्यतो तळाकडच्या बाजूनेच मोदक काढून घ्यायचा, म्हणजे मग तो तुटत नाही किंवा त्याचा शेप इंटॅक्ट जसा आहे तसाच राहतो। पहा, झटकीपट आपला काजू मोदक तयार झालेला आहे। आता अगदी अशाच पद्धतीने मी बाकीचे देखील काजू मोदक तयार करून घेते। तर आहेत की नाही एकदम साधे, सिंपल, झटपट होणारे काजू मोदक। तुम्ही देखील अजूनपर्यंत जर कधी काजू मोदक केले नसतील ना, तर या पद्धतीने काजू मोदक नक्की करून पहा आणि हे काजू मोदक जास्त दिवस टिकतात।
तर कशी वाटली तुम्हाला आजची काजू मोदकची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. म्हणजे अशा साध्या सोप्या आणि अचूक प्रमाणातल्या रेसिपीज ज्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्या तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा. बाय.